साधू यांच्या पत्नी अरुणा साधू त्याही आमच्याबरोबर ग्रंथालयामध्ये होत्या. या संपूर्ण पाठ्यवृत्ती प्रकल्पाच्या संकलक उज्ज्वला बर्वे, या सर्व कार्यक्रमाचे इथल्या संयोजक आणि इथल्या एकूण संपूर्ण माध्यम व्यवस्थेच्या प्रमुख रेखा शेळके आणि अर्थातच या सर्व विद्यापीठीय साम्राज्याचे प्रमुख अंकुशराव कदम, माझे मित्र राजदीप सरदेसाई, पद्मभूषण देशपांडे माझे कलिग आहेत आणि मित्र आहेत, सदानंद डुमरे माझे कलिग आणि मित्र आहेत, आणि जयदेव डोळे हे पण माझे सहकारी आणि मित्र आहेत आणि लेखकही आहेत. बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ता राजदीपनी पत्रकारितेवरती म्हणजे अपत्रकारितेवरती जे निवेदन केलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. फक्त अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे अशी की आत्ता आपल्या देशामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तिमार्ग प्रदीप सदृश पत्रकारिता चालू आहे, विशेषतः टेलिव्हिजनमध्ये. आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये जवळजवळ सर्व पत्रकार म्हणजे 100% पत्रकार असेल त्यातले 90% पत्रकार हे तिकडे ट्रम्पच्या विरोधी भूमिका घेऊन प्रत्यक्ष रणांगणात उतरल्यासारखे आहेत, माध्यम रणांगणात उतरल्यासारखे आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडची पत्रकारिता आणि आपल्याकडची पत्रकारिता ह्याच्यातला फरक पुन्हा एकदा दिसून आला आहे. आपल्याला काहींना माहिती असेल, काहींना नसेल, पण पत्रकारितेचं जर खरं सामर्थ्य प्रगट झालं तर काय होऊ शकतं याचा अलीकडच्या काळातला म्हणजे गेल्या 40-50 वर्षातला पहिला अनुभव जो होता गेल्या 40-50 वर्षातला तो अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रांनी वॉटरगेट आणि पेंटागॉन पेपर्सच्या संबंधामध्ये दाखवला. एक द पोस्ट नावाचा सिनेमा आलेला आहे, तुमच्याकडे चित्रपट विभाग आहे, ते नक्की तो दाखवतील किंवा दाखवलंही असेल. पण पत्रकारितेच्या दृष्टिकोनातनं तो चित्रपट पाहणं प्रत्येक विद्यार्थ्याने अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यातल्या मधल्या चर्चेमध्ये संवादांमध्ये पत्रकारांनी नक्की काय करायचं, पत्रकारितेची भूमिका काय, अशा प्रश्नांची चर्चा आहे. आणि ज्या वेळेला त्या वर्तमानपत्राच्या म्हणजे वॉशिंग्टन पोस्टच्या एका अर्थाने मालक त्यांच्यासमोर हा प्रश्न येतो त्यांच्या संपादकांनी मांडलेला, त्यावेळेला त्या वर्तमानपत्राचे जे गुंतवणूकदार असतात, भांडवलदार असतात, ते सांगायला येतात की हे पेंटागॉन पेपर्स जे आहे ते तुम्ही दाखवू नका, कारण ते जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होऊ शकते. ती तर अटक होईलच, पण त्याच्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारच्या देशद्रोही बातम्या जर दिल्या तर आपला धंदा पूर्ण बंद होईल आणि इतके वर्ष चालणारा वॉशिंग्टन पोस्ट कायमचा बंद पडेल, धंदा व्यवसाय म्हणून पण बंद पडेल. त्यावेळेला कॅथरीन ग्रॅहम म्हणजे त्या मालिका असलेल्या त्या म्हणतात की नाही असं नाही, इथे पत्रकारिता महत्त्वाची आहे, पत्रकारिता हेच मुख्य मूल्य आहे आणि भांडवल मूल्य हे मुख्य मूल्य नाही. आणि खरोखरच जवळजवळ त्यांच्या तुरुंगाची तयारी सुरू होत होती निक्सनांच्या प्रशासनामध्ये. त्यावेळेला कॅथरीन ग्रॅहमने जाहीर केलं की नाही, आपण पत्रकारिता करायची, आपल्याला त्याच्यासाठी तुरुंगवास झाला तरी हरकत नाही, धंदा बुडला तरी हरकत नाही, पेपर बंद पडला तरी हरकत नाही, पण पत्रकारितेचं जे मूल्य आहे ते आपण जपायचं. हे पोस्टने जपलं, न्यूयॉर्क टाइम्सने जपलं. पण आपल्याला अमेरिकेतली उदाहरणं द्यायची काही गरज नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये सगळ्यात मुख्य आधार स्वातंत्र्य चळवळीचा पत्रकारिता होता. खरं जर तुम्ही पाहाल तर त्यावेळेला साक्षरता किती कमी होती, सुशिक्षित किती कमी होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केसरीला आपण असंतोषाचे जनक म्हणतो. त्यावेळचा केसरीचा मराठीचा एकूण वाचक वर्ग आणि एकूण त्याचं वितरण हे किती कमी प्रमाणात असेल त्यावेळच्या मराठी माणसांच्या लोकसंख्येमध्ये, तरीसुद्धा केसरीला ती भूमिका करावी लागली आणि त्या भूमिकेबद्दलच केसरीचा सन्मान झाला. ती पत्रकारिताच होती. महात्मा गांधींच्या पत्रकारिताच त्यांनी उल्लेख केला. जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल हेराल्ड सुरू केला, ती पत्रकारिताच होती. आणि या सगळ्या पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रिटिशांना आव्हान दिलं जात होतं.
आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देताच स्वतंत्रपणे समांतरपणे स्वातंत्र्य चळवळ सुरू होती आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला शेवटी हा देश सोडून जावं लागलं. आत्ता आपल्याकडे त्या सगळ्या काळाबद्दल पूर्णपणे उदासीनता आहे, विशेषतः आत्ताच्या तरुण मुलांमध्ये. इतकी उदासीनता आहे की गोडसेनी नक्की काय केलं, नथुराम गोडसेनी, हे ते कोणी सांगू शकत नाही. समजा अशी कल्पना करा की महात्मा गांधी जन्मालाच आले नसते. 1869 साली महात्मा गांधी आलेच नाहीत जन्माला, तरी काय जग थांबलं नसतं, स्वातंत्र्य चळवळी थांबली नसती, झाली असती स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यसुद्धा मिळालं असतं कदाचित. पण ज्या पद्धतींनी, ज्या मूल्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ती मूल्य मात्र निर्माण झाली नसती. आणि गांधीजीच जर नसते तर गोडसेनी काय केलं असतं? कारण गोडसेला नक्की कशासाठी एवढा मान मिळतो आहे सध्या देशामध्ये? 2 ठिकाणी त्याचे पुतळे आहेत, एक ठिकाणी त्याचं मंदिर उभारणार आहेत. ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये गोडसे द्वार उभारायची एक संकल्पना होती. एका छायाचित्रामध्ये नरेंद्र मोदी गोडसेच्या समोर उभे राहून, गोडसेच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून त्याला वंदन करतायत. आता परवा तर ट्रम्पनी मोदींनाच फादर ऑफ द नेशन ठरवलं आहे. म्हणजे मग महात्मा गांधींना एक तर ग्रँडफादर ऑफ द नेशन म्हणावं लागेल. आणि एक नोटेवरनं गांधीजींच्या ऐवजी गोडसेचं चित्र आपल्याला द्यायला लागेल नोटेवरती. कोणताही हा गोडसे भक्त किंवा मोदी भक्त ते एकच असतात. यांनी मला आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आणि मी राजदीपच्या पद्धतीने खुल्या मनाची पत्रकारिता करून त्याला विचारले, मला गोडसेनी गांधीजींच्या खुनाच्या अगोदर नक्की काय काम केलं आहे? काय बुवा आदिवासींच्या शाळा काढल्या आहेत, गरीब शेतमजुरांचं काम केलं आहे, कामगारांची संघटना बांधली आहे, कामगारांच्या न्यायासाठी लढलेत, मध्यमवर्गीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आहेत, बेकारांच्या प्रश्नावरती लढले. गोडसेनी नक्की केलं आहे काय? तर गोडसेनी गांधींच्या खुनापलीकडे काहीच केलेलं नाही. आणि तरीसुद्धा आपण जिथे बसलेले काही जण असतील, त्यात काही जण नसतील, मी नथुराम बोलतोय नाटक जोरात पाहतो. गांधीवादी आणि काँग्रेसवाले असे आहेत ज्याचा उल्लेख राजदीपने केला की ते काहीच करत नाहीत. मी गांधी बोलतोय असं कोणी नाटक लिहिलेलं नाही कोणत्याही गांधीवाद्यांनी, किंवा मी नथुराम बोलतोयला उत्तर मी गांधी बोलतोय. गांधींनी कधी मी काय करतोय सांगितलं नाही. पण तमाम नथुरामवाद्यांना नथुराम काय करतोय आणि नथुरामवादी काय करतात ते सारखं ते सांगत असतात, सगळी माध्यमं वापरून, प्रत्येक माध्यम वापरून. आणि प्रत्यक्षात ते काहीच करत नसल्यामुळे त्यांना ज्यांनी काही प्रत्यक्षात केलेलं आहे त्यांच्या बदनामीखेरीज काहीच करता येत नाही. त्यामुळे त्या व्हॉट्सॲप विद्यापीठामध्ये सध्या जो पंडित नेहरूंबद्दल मजकूर प्रसिद्ध होतोय, जो इथल्या तरुण मुलांना पूर्ण माहिती असेल, त्या मजकुरामध्ये तथ्य शून्य आहे. आणि पंडित नेहरू 11 वर्ष तुरुंगात होते ह्याचंसुद्धा पूर्ण भान नाही आहे. ते स्वातंत्र्यासाठी होते. त्या तुरुंगात असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिली. आजही जगभर त्यांचा प्रचंड खप चालू आहे. आणि तरीसुद्धा आत्ता ह्या नव्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये पंडित नेहरूंची जी बदनामी केली जाते, जी आता अगदी अर्णब गोस्वामींपर्यंत टेलिव्हिजनवरती सुद्धा जोरजोरात ती चालू असते. एकदा मीच अर्णब गोस्वामींच्या चॅनलवरती होतो, बहुतेक तो किंवा तत्सम कार्यक्रम पाहून राजदीपने मला ताबडतोब मेसेज पाठवला की तू जाणं बंद कर अर्णब गोस्वामीच्या कार्यक्रमाला, कारण तो तिथे सगळ्यांचा अपमान करतो, खोटं नाटक काहीही बोलतो आणि आपण प्रत्यक्षात त्या अर्णब गोस्वामीला प्रतिष्ठा देतो आहे. काही प्रमाणात मी त्यांचा सल्ला ऐकला, काही प्रमाणात ऐकला नाही, पण त्यांचा मुद्दा बरोबर होता पूर्णपणे. तो मुद्दा अशासाठी बरोबर होता की ते सांगताना ज्या गोष्टींचा गांधीजींशी किंवा नेहरूंशी काहीही संबंध नाही त्याबद्दल ते सर्रास बदनामी त्यांची गांधी आणि नेहरूंची त्या चॅनलवरती त्यावेळेस चालू होती. साधारणपणे त्या कार्यक्रमानंतर मी जाणं बंद केलं. फक्त त्या कार्यक्रमामध्ये
मी डायरेक्टली त्याला त्याच, कारण ते लाईव्ह पण आलं तसंच्या तसं, आणि तेच वाक्य तिथे बोललो मी म्हटलं, अर्णब, व्हाय आर यू बिहेविंग लाईक एन एजंट ऑफ नरेंद्र मोदी पेड बाय अमित शाह? इफ यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स, हे आहे रेकॉर्डवरती त्यांच्या त्या प्रोग्रामच्या, इफ यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स अबाउट द सब्जेक्ट अंडर डिस्कशन, आस्क दॅट. वेअर इज गांधी इन्वॉल्ड अँड वेअर इज नेहरू इन्वॉल्ड? माझ्या अंदाजाप्रमाणे ते माझं शेवटचं निवेदन अर्णबच्या कार्यक्रमावर होतं, आणि ते राजदीपने सांगितल्याप्रमाणे मी खूप जोरात बोललो होतो. त्यामुळे ज्यांनी टी व्ही लहान केलेला असेल त्यांना पण ते ऐकू आलं असेल. काही काही जे टी व्ही बघत नाहीत त्यांना पण ते ऐकू आल्याचं मला नंतर कळलं. मुद्दा असा आहे यातला की पत्रकारितेमध्ये आपल्याला जर जायचं असेल आणि जर आदर्श शोधायचे असतील तर ते केवळ अमेरिकेतच शोधायला पाहिजेच नाहीत. अमेरिकेचे पण आहेत, आत्ताच चालू आहेत आदर्श. इंग्लंडमध्ये सुद्धा अशा प्रकारची पत्रकारिता आहे. आणि जगातल्या सगळ्या ठिकाणी आपण फक्त हिटलरनी ज्यूंना मारल्याच्या कथा ऐकतो. ज्यूंना मारलंच ठार, पण त्यांनी पत्रकारांनाही अटक केली होती, आणि पत्रकारसुद्धा छळछावण्यांमध्ये होते. कामगार संघटनाचे प्रतिनिधी छळछावण्यांमध्ये होते. अनेक लेखक आणि कवी छळछावण्यांमध्ये होते, फक्त जीव नव्हते. आणि कोणत्याही अशा हिटलरी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्याला यांची भीती वाटायचं काय कारण आहे? पत्रकाराची, लेखकाची, कवीची भीती वाटायचं काय कारण आहे त्यांना? कारण त्याला एक माहिती आहे की आपण आपल्या दंडुकेशाहीच्या जोरावर, बंदुकीच्या, मशीनगनच्या जोरावरती लोकांना दहशतीखाली ठेवू शकतो, जे आत्ता काश्मीरमध्ये चाललं आहे. आणि म्हणून त्या पत्रकाराला लिहायला परवानगी नाही, टी व्हीवर जायला परवानगी नाही, कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही. इतकी पत्रकारिता लाचार झाली आहे की यशवंत सिन्हा जे वाजपेयींच्या काळामध्ये अर्थमंत्री होते, भाजपचे होते, गेल्या वर्षापर्यंत ते भाजपमध्ये होते, त्यांनी मागे काश्मीरचा अभ्यास केला होता ते मंत्री असताना. म्हणून ते म्हटले, माझे काश्मीरमध्ये काही लोकांचे संबंध आहेत, मी काश्मीरमध्ये जातो. त्यांना विमानतळाच्या पुढे जाऊन देण्यात आलं नाही. एवढंच नव्हे, त्यांचा काश्मीरचा अनुभव कोणीही विचारला नाही. त्यांना काश्मीरला आतमध्ये जाऊन दिलं गेलं नाही. बातमी पण द्यायला तयार झाले नाहीत चॅनलला. काही 1-2-3 चॅनल राजदीपचा सोडलं तर बाकी कोणीही त्यांनी बातमी पण दिली नाही. यशवंत सिन्हा तिकडे जाऊन आले होते आणि प्रत्यक्ष परिस्थितीत संबंधात तिथल्या काही लोकांशी ते बोलले होते. इतकंच काय, कोणाकोणाची चरित्र, आत्मचरित्र प्रसिद्ध होतात. आता यशवंत सिन्हा माजी अर्थमंत्री आहेत, त्यांनी अनेक प्रकारचे अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. पण एवढे अर्थसंकल्प सादर झाले त्याच्यावर त्यांची प्रतिक्रियासुद्धा कोणत्याही चॅनलनी घेतली नाही. किंवा तुम्हाला काय वाटते त्या काळची परिस्थिती आणि आत्ताच्या काळची परिस्थिती कशी आहे? राजदीप माझ्यापेक्षा वयाने साधारणपणे 20 वर्षांनी लहान आहेत. मी आणि दिलीप पाडगावकर आम्ही एकाच वयोगटात साधारणपणे, पण आम्हाला कधी वयाचं अंतर जाणवलं नाही. गोविंद तळवलकर तर माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे. गोविंद तळवलकर 90त, मी आणि दिलीप पाडगावकर 70त, आणि राजदीप सरदेसाई त्यावेळेला 50च्या आत. असे आम्ही तिघेजणं मुंबईच्या आनंदाश्रमामध्ये जेवायला जात असू, गप्पा मारत असू. आम्हाला कधी वय अडचणीचं वाटलं नाही. आम्हाला जोडणारा धागा होता तो पत्रकारितेचा होता. आता त्या प्रकारची पत्रकारिता राहिलेली नाही. दिलीप पाडगावकरांची राहिलेली नाही, तळवलकरांची राहिलेली नाही. आमचा संपूर्ण तो काळच आम्हाला जणू की गेलेला फार जुना भूतकाळ वाटावा अशी परिस्थिती आहे. त्यांनी तो संदर्भ जो दिला 1990-91चा, तोही या संदर्भात महत्त्वाचा आहे. 90-91मध्ये आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते, 92लाही नव्हते. बाबरी मस्जिद ज्यावेळेला उद्ध्वस्त झाली त्यावेळेला ती बातमी प्रत्यक्ष फक्त BBC-वरती आणि काही प्रमाणात प्रणय रॉयच्या वर्ल्ड दिस वीकवरती, जो कार्यक्रम दूरदर्शनवरती होत असे, तिथे आलेली होती. कुठेही बाबरी मस्जिदची लाईव्ह स्टोरी नव्हती. मला अलीकडे धडकीच भरते, ज्याचा आज मुद्दा आम्ही चर्चा करत होतो, की जर बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याचा संपूर्ण तो काही प्रकार होता, तो जर आत्ताच्या पद्धतीने लाईव्ह टी व्हीवर दाखवला असता, दंगली झाल्याच, त्याच्यात दसपट दंगली झाल्या असत्या. माधव गोडबोलेंनी भारतातल्या आणि 1947च्या दंगलींना होलोकास्ट म्हटलं आहे. आणि आपण त्या होलोकास्टबद्दल बोलताना हिंदू मुस्लिम दंग्यांपुरताच उल्लेख करतो. आपण त्याला होलोकास्ट या पद्धतीने म्हणत नाही, कारण स्वतःला जन्मतःच
आपण हिंदू जन्माला आलो म्हणजे आपण सहिष्णू आहोत असं गृहीत धरायची तमाम हिंदू समाजाची, अगदी पुरोगामी हिंदू समाजाची सुद्धा हीच धारणा आहे. नाही, हिंदू असं करत नाहीत. अशाच हिंदूंनी आणि मुसलमानांनी जे ह्याच देशातले होते, म्हणजे ब्रिटिश इंडियाचा एकच भाग होता. 13 ऑगस्ट 1947 आपला एकच देश होता ब्रिटिश इंडिया. 10 ते 20 लाख लोक भोसकून ठार मारलेत, बहुतेकशे तलवारी आणि सुरे मारून. बंदुका आणि मशीनगन नव्हत्या कोणाकडे. मुसलमानांनी हिंदूंना आणि हिंदूंनी मुसलमानांना. मुस्लिम लोकांनी आम्हाला सांगायचं की आमचा इस्लामचा अर्थच पीस आहे, आणि हिंदूंनी सांगायचं की आम्ही जन्मतःच सहिष्णू आहोत, आमच्याकडे अशी संत परंपरा आहे, तशी संत परंपरा आहे, आणि त्या परंपरांना आपण जपलं पाहिजे. आणि त्यांना विचारलं की ज्ञानेश्वरांना समाधी कोणी घ्यायला लावली, वाळीत कोणी टाकलं ज्ञानेश्वरांच्या फॅमिलीला, कुटुंबाला? कोणी मुसलमानांना नाही टाकलं, कोणी म्लेनचे नव्हते, कोणी इंग्रज ख्रिश्चन नव्हते. त्यांना कोणी वाईट टाकलं? त्यांना का समाधी घ्यावी लागली? त्यावेळच्या ब्राह्मणांनी टाकलं. म्हणजे मग तुम्हाला कोणती परंपरा चालवायची आहे? आता तुम्ही ज्ञानेश्वरांचे गोडवे गाताय, ज्ञानेश्वरांची परंपरा चालवायची म्हणताय. ज्ञानेश्वरांच्या काळात तुमची परंपरा त्यांची होती, त्यांना वाईट टाकणाऱ्यांची. तेव्हा कोणत्या परंपरेचं तुम्ही कौतुक करता आणि कोणत्या परंपरा तुम्हाला जपायच्या आहे तुम्ही स्पष्ट करायला लागेल. केवळ आमच्या सगळ्या इतिहासातल्या परंपरा उज्ज्वल आहेत, ज्ञानेश्वरांना वाईट टाकणाऱ्यांची परंपरा उज्ज्वल नाही. गांधीजींचे गुरु होते गोखले. गोखले मराठी, चित्पावन, एकारांत ब्राह्मण. आणि गांधीजींचा खुनी होता नथुराम गोडसे, महाराष्ट्रीयन, मराठी, चित्पावन, एकारांती ब्राह्मण. दोघंही ब्राह्मण, दोघंही मराठी, दोघंही हिंदू. गोखले पगडीधारी हिंदू, भारतीय तत्त्वज्ञानाचा सविस्तर अभ्यास केलेले हिंदू. ते होते गांधीजींचे गुरु, आणि गांधीजी त्यांना गुरु मानायचे. आणि गांधीजींचा खुनी पण अल्टिमेटली त्याच शहरात नव्हता. कोणता परंपरा, कोणता वारसा आपण घ्यायचा आहे? आणि तो जो वारसा घेताना आपण हा सगळा इतिहास आणि ह्या इतिहासातल्या ज्या योग्य गोष्टी त्याचा अभ्यास करायचा नाही असं ठरवलं, तर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे बळी म्हणजे आताचे नवीन तरुण पत्रकार होतील. ज्याच्यापासून तुम्हाला जपायचं आहे ते म्लेच्छांपासून नाही, तुम्हाला जपायचं आहे ते मुस्लिमांपासून नाही, पाकिस्तानपासून अजिबात नाही. किती लोकांना इथे पटकन सांगता येईल की कराचीला जायला इथून वेळ किती लागतो? मुंबईहून कराचीला जायला 50 मिनिटाची विमानाची फ्लाईट आहे, फक्त 50 मिनटं. आणि टाकून टाका, त्यांनी सांगितलं ना, बॉम्ब टाकून द्या पाकिस्तानवर, म्हणजे कराचीवर पण टाकायला लागेल. कराची हे 1935पर्यंत आणि खरं 47पर्यंतसुद्धा हे मुंबई शहराचा भाग होते, मुंबई प्रांताचा त्यावेळच्या. तिथल्या कराचीच्या शाळांचे किंवा लोकांचे पत्ते कराची डॅश मुंबई असा पत्ता असायचा 1947पर्यंत, कारण कराची मुंबई प्रांताचा भाग होता. 50 मिनिटाच्याच अंतरावर आहे. जर तुम्ही कराचीवर बॉम्ब टाकला तर ते रेडिएशन जे आहे, संसर्ग जो आहे, ते काही सीमा पाळत नाही, भारताची सीमा कोणती आणि पाकिस्तानची सीमा कोणती. ते रेडिएशन जो आहे तो बॉम्ब टाकल्यानंतर ते संबंध मुंबई जळून टाकू शकतं जर कराचीवर बॉम्ब टाकला तर. पण तरी पण आपल्याकडे एक अतिरेकी गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे सुब्रमण्यम स्वामी. त्यांना एकदा, ते पण टेलिव्हिजनच्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे त्यांची मुलाखत. त्यांना विचारलं की तुम्ही लोक असं म्हणतायत की पाकिस्तान एकदा कायमचाच प्रश्न मिटवून टाकूया, म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बच टाकून द्या त्याच्यावर. तर ते म्हटले बरोबर आहे, तसंच करायला पाहिजे. तर मग त्या मुलांनी, तो जो कोण टी व्हीचा इंटरव्ह्यू घेणार, त्यांनी विचारलं, अहो पण मग ते 18 कोटी लोक आहेत ते मेले आणि त्यांनी पण आपल्यावर बॉम्ब टाकला. तर म्हटलं एक सोपं आहे, ते 18 कोटी मेले तर सगळा देशच संपला. आपल्यातले त्याला पर्याय म्हणून फक्त 18 कोटी लोक मेले, ते 130 कोटीपैकी बाकी जिवंत आहेत 112 कोटी. त्यामुळे आपण जिवंत राहणार, त्यांनी आपल्यावर बॉम्ब टाकला तरी, पण आपण बॉम्ब टाकल्यावर ते मरणार. हे लक्षात घेऊन आपण बॉम्ब टाकला पाहिजे. हे सुब्रमण्यम स्वामी टेलिव्हिजनच्या यूट्यूबवरती तुम्ही जाऊन पहा. असं जो मनुष्य म्हणू शकतो त्याला एवढं तर विज्ञानाची माहिती पाहिजे की तिथे बॉम्ब टाकला तो परवापर्यंत तुमचाच भौगोलिक भाग आहे, एकच देश आहे. म्यानमारचा तुमचाच भाग आहे. आज तुम्ही रोहिंग्याबद्दल बोलता. टिळकांना मंडालेत टाकले होते तुरुंगामध्ये. मंडाले ब्रह्मदेशचा म्हणजे म्यानमारचा भाग आहे. सुभाषचंद्र बोसांना पण मंडालेत ठेवले होते, तो पण म्यानमारचा भाग आहे. तो त्या सगळ्या त्या काळात ब्रिटिश इंडियाचा भाग होता. शरदचंद्र चटर्जींची पात्र
कादंबऱ्यांमधली सातत्याने रंगूनला वगैरे जात असतात रेल्वेने कलकत्त्याहून. म्हणजे त्यावेळचा बांगलादेश ढाक्यावरून जात होते, ढाक्यात पण भारतात आहे, पाकिस्तान पण भारतात आहे. आपले सगळे महत्त्वाचे ठराव, स्वराज्याचा स्वातंत्र्याचा ठराव हा लाहोर आणि कराचीमध्ये झालेले आहेत. पण आता इतिहासच सांगायचा नाही असं ठरलं आहे, कारण आता इतिहास संपूर्णपणे नव्याने लिहायला घेत आहेत. आता इतिहास नव्याने लिहायला सुद्धा हरकत नाही, पण आपले शिक्षण मंत्री पोखरियाल जे आहेत तेच मुळे आता असं सांगतात की आपल्याकडे सर्वच विज्ञान होतं, अणूचा शोध पण आपल्याकडे लागलेला होता. आता अणूचा शोध ते सुद्धा त्यांनी चुकी सांगितलं. ॲक्च्युली त्यांना म्हणायचं असेल कणाद मुनी, त्यांनी कोणतरी दुसऱ्याच मुनीचं नाव घेतलं. ते म्हणजे अणूचा पण शोध लागला होता आपल्याकडे. मग अणूचा तुमच्याकडे जर शोध लागलेला होता तर न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये आपला करार व्हावा म्हणून मोदी जगभर फिरतायत कशाला? तुमच्याकडे सगळं आहे ना, सगळं तुम्हीच करू शकता. तुम्हाला काही न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपची गरज नाही, तुम्हाला कोणाची कसलीही गरज नाही, कारण तुमच्याकडे सगळं होतंच. आपले पियुष गोयल त्यांनी प्रथम सांगितलं की गुरुत्वाकर्षणाचा नियम आमच्याकडे ऋषींनी लागला. मग कोणतरी त्यांना क्वेश्चन केलं, ते म्हणले नाही नाही नाही, तो आईन्स्टाईनने लावला. म्हणजे तो न्यूटननी लावला का आईन्स्टाईनने लावला? त्या चरक ऋषींनी काय केलं आपल्या एज्युकेशन मिनिस्टरला माहीत नाही, आपल्या कॉमर्स आणि अकाउंटन्सीचा अभ्यास केलेल्या रेल्वे मंत्र्याला माहीत नाही, आणि पंतप्रधानांनी मुंबईला शस्त्रक्रिया करणाऱ्या ज्येष्ठ सर्जनच्या समोर भाषण करताना सांगितलं की गणेशाची जी मूर्ती जे हातीचं डोकं लावलं गेलं आहे गणेशाला, त्यावरून सिद्ध होतं की आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होती. आता समजा ती होती असं धरूया, तर मग ते जे डोकं कापलं गेलं तेच लावायचं नाही, तर बिचाऱ्या हत्तीला कशाला मारलं परत? सर्जरी होतीच तुमच्याकडे, मग ते डोकं लावून टाकायचं गणपतीला परत. त्याच्यासाठी तुम्ही हत्ती कापला परत, सहिष्णू ना आपण. त्याच्यामुळे आता त्याच भाषणांमध्ये आपले लोक म्हणतात की आपल्याकडे पुष्पक विमानं जात होती, म्हणजे आपल्याकडे एरोनॉटिक्स पण होतं. मग आपल्याकडे जर एरोनॉटिक्स होतं तर राफेलला फ्रान्सला कशाला जायचं? राफेल घ्यायला फ्रान्सला जायची गरज नाही. आमच्याकडे एरोनॉटिक्स ॲडव्हान्स एरोनॉटिक्स आहे. आणि बी आर चोप्रांच्या रामायण आणि यांच्या महाभारत, नारंगच्या रामायणामध्ये आणि बी आर चोप्रांच्या महाभारतामध्ये सगळी शस्त्रास्त्र वापरलेली आहेत. मग आपण कशाला घेतो ती अमेरिकेकडनं, इस्रायलकडनं? आता सध्या आपण इस्रायलकडनं खूप शस्त्रास्त्र घेतो आणि सायबर वेपन्स घेतो. फ्रान्सकडनं कशाला घेतो? आपल्याकडे सगळं होतं ना, मग तेच चालू द्या ना पुढे. बरं, आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला, कारण सध्या अमेरिकेतले जे इंडियन्स आहेत त्यांना मोदींचं प्रेम म्हणजे इतकं आहे की सत्यसाईबाबा साईबाबा कमी पडावेत, साईबाबांची क्षमा मागून आणि सत्यसाईबाबांची सुद्धा. म्हणजे आता हे नवीन मोदी बाबा आहेत, ते मोदी बाबा केदारनाथला गेल्यावरचं तुम्ही दृश्य पाहिलं असेल, ते डिट्टो सत्यसाईबाबासारखे दिसत होते. परवा हावडी मोदीमध्ये मला वाटलं मोदी आता काहीतरी उदी काढून दाखवणार. पण म्हणून मी माझ्या अमेरिकेतल्या 2-3 लोकांना फोन केला आणि म्हटलं की अरे ते काय तिकडे उदी रॉलेक्स घड्याळ वगैरे काढून दिलं का नाही त्यांनी? नाही, मग त्यांनी तसं काही दिलं नाही. म्हणजे म्हटलं बघ, अजून ते त्या सत्यसाईबाबाच्या पातळीला पोचले नाहीत, साहेबाबा तर राहू दे बाजूला. पण म्हटलं तुम्ही भक्त सांगताय त्याच्यावरनं मला असं वाटलं होतं की तसं ते करतील. मुद्दा आपल्याला एवढा लक्षात ठेवला पाहिजे की 1990 नंतर ज्याचा उल्लेख केला राजदीपनी, ते आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये तंत्रज्ञान पूर्ण बदललं आहे. आणि ते तंत्रज्ञान कशाप्रकारे आपल्या वैचारिकतेवरती, आपल्या राजकारणावरती, आपल्या विचारांवरती, आपल्या संस्कारांवरती कसा प्रभाव टाकत आहे ह्याचं भान आपल्याकडच्या तथाकथित विचारवंतांनाही नाही आहे, समाजशास्त्रज्ञांना नाही आहे, राजकारण्यांना नाही आहे आणि पत्रकारांसुद्धा नाही आहे. 90मध्ये सुद्धा 90 ते जवळजवळ 96पर्यंत तुम्हाला घरामध्ये साधा लँडलाईनचा फोन हवा असेल तर तुम्हाला मुश्किल होतं. कुठच्या तरी खासदाराचा, आमदाराचा वशिला लागायचा, गॅस कनेक्शन घ्यायला सुद्धा लागायचा. मोबाईलला सगळ्यांनी विरोध केला. भारतीय जनता पक्षाचे स्वदेशी जागरण मंच होता, त्यांनी मोबाईल टेक्नॉलॉजीला विरोध केला. इतकंच काय, सॅम पिट्रोडांनी ज्यावेळी त्याचं सविस्तर सांगितलं की असं भविष्यात शक्य आहे, कारण ते राजीव गांधींच्या काळात होते, म्हणजे 84 ते 89, की अशा प्रकारे आपल्याला टेक्नॉलॉजीने काय काय कम्युनिकेशन चेंज करता येईल. त्यावेळेला आपल्या देशामध्ये जे कॉम्प्युटर युग सुरू झालं होतं नुकतंच, त्या कॉम्प्युटरच्या विरोधामध्ये संप करण्यामध्ये आघाडीवर भारतीय मजदूर संघ, जनसंघाचा, कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट तिघे होते, एकत्र होते.
तिघांनी कॉम्प्युटरच्या विरोधामध्ये बँका 5-5 दिवस बंद ठेवल्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या बंद ठेवल्या आहेत, रेल्वेमध्ये स्ट्राईक झाला आहे कॉम्प्युटरच्या विरोधात. आमच्या पत्रकारांमध्ये, मी जिथे नोकरीला त्यावेळेला होतो महाराष्ट्र टाईम्समध्ये, त्यावेळेला महाराष्ट्र टाईम्समध्ये म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये कॉम्प्युटरच्या विरोधात संप झाला. कॉम्प्युटरच्या विरोधात संप झाला तेव्हा माझा त्या संपाला विरोध होता. म्हटलं कॉम्प्युटरच्या विरोधात संप करायचा नाही, माझा कॉम्प्युटरला पाठिंबा आहे. त्यावेळेला असा प्रश्न आला की जर तुम्हाला कॉम्प्युटर वापरायला परवानगी मिळवायची असेल, युनियनवाले काय सांगतात मला, तर आपण असं सांगूया की आम्हाला त्या स्क्रीनवरती बघून आमचे डोळे खराब होतात, त्यामुळे आम्हाला 3,000 रुपये एक्स्ट्रा द्या. आता 3,000 रुपये एक्स्ट्रा देऊन मी माझे डोळे खराब करायला तयार आहे का? पण कुठूनही कोणत्याही प्रकारे कॉम्प्युटरला विरोध करायचा, अँटी कम्प्युटरायझेशन ड्राईव्ह नावाची चळवळ सुरू होती. त्यात हे सगळे एकत्र होते. आता ती सगळी माझ्याबरोबरच कामं केलेली माणसं आहेत. त्यांना जर मी विचारलं तुमची मुलं काय करतात, तर माझी मुलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये कॉम्प्युटरवर काम करतात, माझी मुलं सगळी सॉफ्टवेअरमध्ये आहेत, माझी मुलं सगळी कॉम्प्युटर करतात. ज्यांनी कॉम्प्युटरला विरोध केला त्या सगळ्यांची मुलं आज कॉम्प्युटरमध्ये करिअर करत आहेत. आणि आत्ता आपलं जीवन कॉम्प्युटरशिवाय चालत नाही. आणि तो कॉम्प्युटर आता पूर्णपणे मोबाईलवर आला आहे. ज्या मोबाईल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीला आणि सॅम पिट्रोदांना अक्षरशः पळवून लावलेलं आहे. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी जो उल्लेख केला की कसा त्रास दिला त्यांना. असे आपण नतद्रष्ट आहोत. 90मध्ये हे काही नव्हतं. त्या अर्थाने टेलिव्हिजन होता, कलर टी व्ही आलेला होता, पण त्या कलर टी व्हीची सुद्धा आपल्या तथा भारत कायम सुवर्णमध्ये शोधतो अशी स्वतःबद्दलची आपली समजूत आहे. तर भारतात सुवर्णमध्ये कसं आहे सांगतो. 1982मध्ये वसंत साठेंनी ज्यावेळेला कलर टी व्हीचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला त्या INB मिनिस्टर होते, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आणि त्यांनी प्रस्ताव का मांडला 82मध्ये, कारण एशियाडचे सामने होणार होते. एशियाडचे सामने संबंध जगभर म्हणजे त्यावेळच्या पद्धतीने निदान आशियामध्ये रंगीत दिसावेत अशी त्यांची इच्छा होती. आणि आपल्याकडे दिल्ली वगैरे ठिकाणी ते होणार होते. त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिसपासून ते सगळ्यांनी नाही, आपल्या देशामध्ये शाळा नाही आहेत, शाळा असली तर शिक्षक नाही आहेत, शिक्षक आणि शाळा असतील तर फळे नाही आहेत, फळे असतील तर खडू नाही आहेत, खडू असेल तर डस्टर नाही आहे, बेंच नाही आहेत, आणि अशात आपल्याला कलर टी व्हीची चेन कशाला पाहिजे. त्याच्याविरुद्ध दगडफेक, बंद, हे सगळं झालं त्या काळात. शेवटी सुवर्णमध्ये आपण काढला. पहिला सुवर्णमध्ये असा होता की ओके आपण कलर टी व्ही आणूया, कारण अगदी गरीब देशांमध्ये सुद्धा आजूबाजूच्या कलर टी व्ही आहे. कोरियामध्ये आहे, नेपाळमध्ये, सगळीकडे कलर टी व्ही आहे. फक्त भारतातच नाही, भारत एवढा मोठा देश, लीडर. मग सुवर्णमध्ये असा की आपण ग्लोबल ट्रान्समिशन कलरमध्ये करू, भारतात ब्लॅक अँड व्हाईट दाखवू. असल्या प्रकारची प्रतिक्रिया आपल्या राजकारण्यांनी त्यावेळेला दिली होती. प्रत्येक वेळेला मॉडर्न टेक्नॉलॉजीला विरोध केला होता. GST संबंध देशात आला तरी चालेल, पण गुजरातमध्ये येऊन देणार नाही अशी प्रतिज्ञा नरेंद्र मोदींनी केली. ती तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. आणि नंतर ते GSTचे निर्माते म्हणून सांगतायत. अमूल दूधचे निर्माते कुरियन यांचं नावं नाही घेतात, जणू काही अमूल दूध हेच मोदींनी निर्माण केलं अशा पद्धतीने त्यांनी अमूलचा प्रचार केला आहे. आता चांद्रयानची गोष्ट सांगून भाषण संपवतो. आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहेत आणि कार्यक्रमाची काही मर्यादा आहेत. आता संभाजी भिडे सांगतात, ज्याला टी व्हीने भरपूर प्रसिद्धी दिली, की एकादशीला सोडायला हवं होतं चांद्रयान, म्हणजे मग ते व्यवस्थित झालं असतं, भानगड नसेल. अमेरिकेचे सगळे लोक त्यांची चांद्रयानं किंवा त्यांचे स्पुटनिक ते सगळे एकादशीला सोड, आपणही तसंच करायला पाहिजे. आता हापूस आंबे खाऊन जर गर्भारशी होता येत असेल तर चांद्रयान आपण एकादशीलाच सोडलं पाहिजे. ह्या विषयावरती सगळ्या चॅनल्सनी संभाजी भिडेंना भरपूर प्रसिद्धी दिली. पण त्या चांद्रयानचे कोणते नक्की काय प्रॉब्लेम होऊ शकतात, स्पेस सायन्स कुठच्याही सायन्समध्ये होऊ शकतात, त्याच्याबद्दलची चर्चा किती प्रमाणात झाली आणि मोदींची त्यांनी मारलेली मिठी ही किती काळ दाखवली आणि चांद्रयानाची वैज्ञानिक चर्चा किती दाखवली तुम्ही स्वतः तुमच्या टी व्हीवरती जाऊन पहा. इतकी आपली बघणाऱ्यांची दृष्टी जर भ्रष्ट झालेली असेल तर राजकारणी करप्ट आहेत की नाहीत, काँग्रेस किती काम करते किंवा करत नाही आहे, भाजप किती कम्युनल आहे, ह्याच्या आपापसात चर्चा करून आपली प्रगल्भता वाढणार नाही. आपली प्रगल्भता न वाढण्याचं कारण जसं पत्रकारिता आहे तसंच आपणही आहोत. आपल्यालाही हल्ली
निर्बुद्धतेचं आकर्षण आहे. शक्यतोवर विचार करायला नको, शक्यतोवर जे हाताशी येईल ते पटकन दाखवून टाकलं पाहिजे, शक्यतोवर शॉपिंग मॉल कल्चरमध्ये आपण आपली बुद्धी पण टाकली पाहिजे. विंडो शॉपिंग करतो तसं आपण विचारांचं आणि आपल्या मतांचंही शॉपिंग करूया आणि त्या पद्धतीने आपण आपला व्यवहार करूया. अशा प्रकारची वृत्ती आपली झालेली आहे. माध्यमं जबाबदार आहेत, पण आपणही तितकेच जबाबदार आहोत. EVMवरती चर्चा करताना साध्या 2 गोष्टी EVM संबंधात दाखवल्या नाहीत. 2 अमेरिकन तंत्रज्ञांनी सांगितलं आम्ही दाखवतो प्रत्यक्षात EVM कसे हॅक होऊ शकतात. एका चॅनलनी थोडंसं दाखवलं, नंतर बंद केलं. कपिल सिब्बलांनी तेही दाखवलं आणि 3.5 लाख कोटी रुपयाच्या काउंटरफिट खोट्या नोटा या आपल्या आत्ता चलनामध्ये आहेत आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नंबर देऊन क्लिअर केलेल्या आहेत. आणि ज्यांनी त्या प्रत्यक्षात सादर केल्या त्यांचे फोटो, त्यांचे आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड, ते ज्या ऑफिसमध्ये त्या काउंटरफिट नोट्स क्लिअर झाल्या ते ऑफिस, हे सगळ्याचा व्हिडिओ फोटोग्राफी असताना ज्यांनी ते केलं त्यांची चौकशी नाही, त्याच्याबद्दल चर्चा नाही, त्यांना अटक नाही, त्याच्याबद्दल कोर्टात केस नाही. कोणत्याही TV चॅनलनी दाखवलं नाही. एका चॅनलनी ते दाखवायचा प्रयत्न केला, ते 1 मिनिट दाखवलं लगेच त्यांनी ते बंद करून टाकलं. कोणत्याही चॅनलनी दाखवलं नाही. हे मीडियानं दाखवलं नाही हे आपण समजू शकतो, पण ते सोशल मीडियावर आलं काही प्रमाणात. त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कुठे आहेत? तेव्हा आपल्यालासुद्धा आत्ता जे राजीव म्हटलं ते खरं आहे, मीडियाने सच्चाई बाळगायलाच पाहिजे, पण आता त्या सच्चाईबद्दल आस्था आपल्यालाही ठेवली पाहिजे. जर आपल्याला सच्चाईबद्दल आस्था नसेल तर मीडियाने सच्चाई दाखवली तरीसुद्धा तुम्हाला भक्त प्रवृत्तीने व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं पटेल, रेग्युलर मीडियाचं पटणार नाही. तेव्हा शिकायला आपण सर्वांनीच पाहिजे. धन्यवाद.